विद्यार्थी मित्रांनो, कसा चाललाय अभ्यास? बेस्टच चाललाय आपला अभ्यास, लक्षात घ्या. आणि आपण ज्या पद्धतीने अभ्यास करतोय, मी तुम्हाला सांगू का, की यश मिळणारच आहे. फक्त एक लक्षात ठेवायचं, कुठल्याही स्टेजला घाबरायचं नाही. मी या लेक्चरमध्ये सुद्धा अगदी बेसिक, परफेक्ट मी तुमच्या 10च्या आसपास कन्सेप्ट क्लिअर करणार म्हणूया आपण. कन्सेप्ट, डेफिनेशन्स म्हणूया आपण. आणि याच्या अगोदरचे 2 व्हिडिओ ते बघितले नसतील तर ते देखील नक्की बघा बरं का. ओके. मग आता सुरुवात करूया आपण. सुरुवात करूया. इथं जी मी फिगर ड्रॉ करतोय ना, बघा, एक असा मी बार घेतलाय, बार. ओके. आणि बारच्या इथं मी लिहितोय नॉर्थ आणि इथं लिहितोय साऊथ. ओके. आता लक्षात आलं असेल तुमच्या, बार मॅग्नेट मॅग्नेट आहे तो. हा बार मॅग्नेट आहे. तर ही जे आहे ना, नॉर्थ पोल टू साऊथ पोल, हे जे डिस्टन्स आहे ना, याला म्हणायचं मॅग्नेटिक लेंथ. याला काय म्हणायचं आहे? मॅग्नेटिक लेंथ, लक्षात घ्या. मग डिस्टन्स बिटवीन टू पोल्स ऑफ द मॅग्नेट इज नोन एज मॅग्नेटिक लेंथ. सोपी आहे ना डेफिनेशन. मग 1 नंबर लिहितोय. हा प्रश्न परीक्षेत कधी आला नाही, पण न्यूमेरिकल्स मध्ये लागतं, लक्षात घ्या. मग मॅग्नेटिक लेंथची डेफिनेशन काय? डिस्टन्स बिटवीन 10th स्टँडर्डला बघा, हा जो पॉझिटिव्हली चार्ज न्यूक्लियस आहे आणि त्याच्याभोवती शेल असतात, आणि ही जे आउटर मोस्ट शेल मधला इलेक्ट्रॉन आहे, याच्यामधल्या डिस्टन्सला ऍटॉमिक रेडियस म्हणतात ना. मग ती पण डेफिनेशन आपण तशी लिहिली होती की नाही? डिस्टन्स बिटवीन पॉझिटिव्हली चार्ज न्यूक्लियस आणि आउटर मोस्ट शेल इज नोन ऍज ऍटॉमिक रेडियस. मग तशीच मॅग्नेटिक लेंथची सुद्धा डेफिनेशन आहे. डिस्टन्स बिटवीन टू पोल्स ऑफ द मॅग्नेट इज नोन ॲज मॅग्नेटिक लेंथ. पण गंमत सांगू का? मॅग्नेटिक लेंथ आत आहे आणि ही आहे जॉमेट्रिक लेंथ. आणि कंडिशन काय असते माहितीये का? ही जी मॅग्नेटिक लेंथ दॅट इक्वल्स टू 5/6 इंटू जॉमेट्रिक लेंथ. सोपे सोपे फॉर्म्युले आहेत, पण सीईटी साठी दी मोस्ट इम्पॉर्टंट आहे. चला, मॅग्नेटिक लेंथ मला कळालं की मॅग्नेटिक लेंथ म्हणजे काय? 5/6 इंटू जॉमेट्रिक लेंथ. का जर जॉमेट्रिक लेंथ दिली असेल तर कॅल्क्युलेशनला मला तर मॅग्नेटिक लेंथ पाहिजे. मग त्याला 5 न मल्टिप्लाय करा, 6 न काय करा? डिवाइड करा. 5/6 फ्रॅक्शन हा लेस दॅन 1 आहे ना, कारण मॅग्नेटिक लेंथ कमी आहे. बरोबर? ठीक आहे. तर तुम्हाला माहित आहे का रे, की एखाद्या डिश मध्ये तुम्ही लोखंडाचा असा ते चुर्रा घ्या म्हणूया आपण. ओके. त्याच्यात जर मॅग्नेट ठेवला तर तो जो काही लोखंडाचा जे बर असते ना, ती एंडला चिकटते या ठिकाणी, कारण त्या ठिकाणी मॅग्नेटची स्ट्रेंथ खूप जास्त असते. मग तो जो पार्ट आहे ना, इथं पोल आहे ना, तिथं जी स्ट्रेंथ आहे त्याला मी पोल स्ट्रेंथ म्हणणार आहे. पोल स्ट्रेंथ. आणि जर मी पोल स्ट्रेंथला, बघा मी काय लिहितोय, पोल स्ट्रेंथला कशानं मल्टिप्लाय करतोय? मॅग्नेटिक लेंथनं मल्टिप्लाय केलं तर मला मॅग्नेटिक डायपोल मोमेंट मिळणार. मॅग्नेटिक डायपोल मोमेंट मिळणार, लक्षात घ्या. आणि ही जी मॅग्नेटिक डायपोल मोमेंटचा अजून एक फॉर्म्युला आहे, नंबर ऑफ टर्न्स इंटू आय इंटू ए. आय म्हणजे करंट आणि ए म्हणजे कोण आहे? एरिया. मग करंटचं युनिट काय सांगा? अँपियर. ओके. आणि एरियाचं युनिट काय सांगा? मीटर स्क्वेअर. म्हणजे मॅग्नेटिक मोमेंट, ओके, मॅग्नेटिक डायपोल मोमेंट म्हणूया आपण. मॅग्नेटिक डायपोल मोमेंटचं युनिट आहे AM स्क्वेअर. ओके. लिहून घेताय ना माझ्या बरोबर? वाटल्यास व्हिडिओ पॉज करा, लक्षात घ्या. पण प्रत्येक गोष्ट इम्पॉर्टंट आहे. चला ठीक आहे. पोल स्ट्रेंथ, प्रोडक्ट ऑफ पोल स्ट्रेंथ आणि मॅग्नेटिक लेंथ इज नोन ॲज मॅग्नेटिक डायपोल मोमेंट. मग दुसरी जी डेफिनेशन मला तुमच्या नोट्स मध्ये हवी आहे ती आहे मॅग्नेटिक डायपोल मोमेंट. आणि त्यासाठी आपल्याला लिहायचं आहे पोल स्ट्रेंथ इंटू मॅग्नेटिक लेंथ. मग तुम्हाला सांगू का, 9th स्टँडर्ड, परत 9th स्टँडर्ड बघा, प्रॉडक्ट ऑफ मास अँड व्हेलॉसिटी इज नोन ॲज लिनियर मोमेंटम. मग याची डेफिनेशन काय लिहिली होती आपण? प्रॉडक्ट ऑफ मास अँड व्हेलॉसिटी. तसं डेफिनेशन तयार करा. प्रॉडक्ट ऑफ पोल स्ट्रेंथ अँड मॅग्नेटिक लेंथ इज नोन ॲज मॅग्नेटिक डायपोल मोमेंट. चला, मी बाजूला सरकतो, एक स्क्रीनशॉट मस्तपैकी काढून घ्या. ओके. छान, एकदम छान. बर, आता आपण मेन सुरुवात करूया. काय सुरुवात करायची बघा, लक्षात घ्या, की मी एक पॉझिटिव्हली चार्ज न्यूक्लियस घेतोय आणि त्याच्याभोवती इलेक्ट्रॉन रिव्हॉल्व होतोय, आणि या इलेक्ट्रॉनमुळे ऑर्बिटल मॅग्नेटिक डायपोल मोमेंट तिथे जनरेट होते. त्याची व्हॅल्यू मला फाइंड आउट करायची आहे. तो फॉर्म्युला मला पाहिजे, लक्षात घ्या. मग आता मी तर काय करतोय बघा, की या ठिकाणी, ओके, जो पिरियॉडिक टाइम लागणार आहे या रिव्हॉल्युशन साठी, त्याची व्हॅल्यू काढताना 2πr/v घेणार आहे मी. हो. आर म्हणजे कोण? रेडियस. व्ही म्हणजे कोण आहे? वेलॉसिटी. आणि जो करंट असतो ना, दॅट इक्वल्स टू E/T असतं.
मग ही टीची व्हॅल्यू त्याला इथं पुट करूया. मग करंटची व्हॅल्यू काय येणार? E/2πr/V इथं लिहूया. बरोबर आहे. आता समजून घ्या मी काय सांगतो ते लक्षात घ्या. सांगा बघू एरियाचा फॉर्म्युला काय? क्रॉस सेक्शनल एरिया सारखा नाही बरं का, नुसता हा एरिया घ्यायचा आहे मला. तो आहे πr². तर नंबर ऑफ टर्न्स इथं एकच आहे. मग मला सांगा ऑर्बिटल मॅग्नेटिक डायपोल मोमेंटसाठी मला फक्त I × A करावं लागेल की नाही? मला डेफिनेशनच घ्यायचे आहेत, पण एकदम बेसिक परफेक्ट करून घ्यायचे लक्षात घ्या. मग आय ची व्हॅल्यू काय सांगा? EV/2πr. एरियाची व्हॅल्यू कोण आहे? πr². पायला पाय कॅन्सल, हा आर या स्क्वेअरला कॅन्सल, आणि मग ऑर्बिटलची व्हॅल्यू मिळाले EV/r/2. ही डेफिनेशन नाहीये, पण ही आहे PYQ सीईटी मधली. आणि अजून एक मी PYQ देणार आहे, आणि तो फॉर्म्युला आहे ऑर्बिटलचा फॉर्म्युला QVR/2. QVR/2. काय फॉर्म्युल्यात फरक आहे? अरे नोटेशन फरक आहे. चार्जला ई पण वापरतात आणि क्यू पण वापरतात. ओके. मग ऑर्बिटल मॅग्नेटिक डायपोल मोमेंटचा फॉर्म्युला काय? EVR/2. EVR/2. प्रॅक्टिस करावी लागणार आहे. आता मी तुम्हाला सांगतो सगळ्यात इम्पॉर्टंट माझ्यासाठी हा फॉर्म्युला आहे. अरे 10thलाच झालंय. 10th स्टँडर्डला झालंय. Q इक्वल टू चार्ज इक्वल टू IT फॉर्म्युला बघा ना, I × T. केमिस्ट्रीमध्ये इलेक्ट्रोकेमिस्ट्रीमध्ये मला हा फॉर्म्युला लागणार आहे की Q इक्वल टू कोण आहे? IT. डिस्टन्स, हे डिस्टन्स आहे इक्वल टू स्पीड इंटू वेलॉसिटी. ओके. डिस्टन्स इक्वल टू स्पीड इंटू टाइम रे. स्पीड इंटू टाइम केलं की डिस्टन्स ट्रॅव्हल मिळणार आहे. मग हे डिस्टन्स, हे तर अगदी लहानपणीचा स्कॉलरशिपचा फॉर्म्युला लक्षात घ्या. मग डिस्टन्स इक्वल टू स्पीड इंटू टाइम असं जर असेल तर टाइम इक्वल टू काय? डिस्टन्स अपॉन स्पीड. मग एका रोटेशन मध्ये किती डिस्टन्स कव्हर केले? 2πr/V. तर हे दोन फॉर्म्युले तर अतिशयच इम्पॉर्टंट. ऑलरेडी बॉक्स केलाय, अजून एक करतो लक्षात घ्या. आता आपण मेन आपलं टार्गेट डेफिनेशन बाजूला सरकतोय. स्क्रीनशॉट इमिजिएटली काढून घ्या, आणि तुम्हाला हे आवडायला लागलेलं आहे, हे सोपं आहे. आता मेन डेफिनेशन घेतोय. ऑर्बिटलचा फॉर्म्युला सांगा. EVR/2. बरोबर आहे. आता ऐका ना माझं. याला मी मास ऑफ इलेक्ट्रॉन डिवाइड करतोय आणि मास ऑफ इलेक्ट्रॉन मल्टिप्लाय करतोय. कुणाला? V/R या सगळ्याला. म्हणजे बघा ना, मी E/2 मास ऑफ इलेक्ट्रॉन डिवाइड मल्टिप्लाय केलं. पण जेव्हा मास इंटू वेलोसिटी रेडियस असते ना, ती अँग्युलर मोमेंटम असते. म्हणजे मला इथं MO मिळालं E/2ME, आणि हे कोण मिळालं? L0. म्हणजे कोण आहे? अँग्युलर मोमेंटम. आता जर मी MO ऑर्बिटल मॅग्नेटिक डायपोल मोमेंटला जर मी अँग्युलर मोमेंटम न डिवाइड केलं तर मला ही व्हॅल्यू मिळणार आहे. ओके. आणि ही कॉन्स्टंट असते बरं बाळांनो, 8.8 × 10⁻10. चार्जचं युनिट कुलोम, मासचं युनिट आहे केजी, कुलोम पर केजी. हा ई खूप स्मॉल काढा बरं का. ह्या एम पेक्षा हा ई कसा काढा? स्मॉल काढा. अरे पण हे कोण आहे? तर ही आपली आजची तिसरी डेफिनेशन, गायरोमॅग्नेटिक रेशो. गायरोमॅग्नेटिक रेशो. डिफाईन गायरोमॅग्नेटिक रेशो किंवा फाइंड द व्हॅल्यू ऑफ गायरो. न्यूमेरिकल 2 मार्काला, डेफिनेशन 1 मार्काला. सोपं आहे. काय डेफिनेशन आहे? Ratio of orbital magnetic dipole moment to the angular momentum of a revolving electron is known as gyromagnetic ratio. चला आपण आपल्याला इमिजिएटली सीईटी वर फोकस करायचा आहे. माझ्याकडं स्कोर बुस्टर नावाचं पुस्तक आहे. ते 2002 पासूनचे प्रश्न दिलेत. त्यातला पहिला प्रश्न आहे की अँग्युलर मोमेंटमची व्हॅल्यू फाइंड आउट करा. मग 2 × ऑर्बिटल मॅग्नेटिक डायपोल मोमेंट इंटू मास ऑफ इलेक्ट्रॉन, आलं का डोक्यात, डिवाइड बाय चार्ज, ही आहे अँग्युलर मोमेंटम. आणि ही सीईटीत विचारलेला प्रश्न आहे. मी या फॉर्म्युल्यानुसार तो बदल केला रे बाळांनो, लक्षात घ्या. ओके. बर, आता मी तुम्हाला सांगतो याच्यामध्ये कसं आहे बघा, समजून घेण्याचा प्रयत्न करा. याच फॉर्म्युल्याला इकडे तिकडे ट्विस्ट करून तुम्हाला क्वेश्चन विचारतात, लक्षात घ्या. मग ऑर्बिटल मॅग्नेटिक डायपोल मोमेंट जर विचारली असेल तर तुम्हाला हा फॉर्म्युला आहे. पण तुमच्या लक्षात आलं का? अँग्युलर मोमेंटम विचारलं तर मी अपॉनचं इंटूचा अपॉन केलंय. सोपा 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 प्रश्न आहे. अतिशय सोपे प्रश्न आहे. आता मला क्लिअरली आठवेना, पण या फॉर्म्युल्यातच थोडं ट्विस्ट केलंय. क्रॉस मल्टिप्लिकेशन करून तुम्हाला व्हॅल्यूज विचारलेल्या आहेत. मास ऑफ इलेक्ट्रॉन विचारलं असेल, मग मास ऑफ इलेक्ट्रॉन विचारलं असेल तर E इंटू अँग्युलर मोमेंटम डिवाइड बाय टॉर्क. फक्त क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं रे. म्हणजे मास ऑफ इलेक्ट्रॉन इकडे आलं आणि ऑर्बिटल मॅग्नेटिक डायपोल तिकडे घेतले. पण आपला प्रश्न काय? डेफिनेशन सांगा. रेशो ऑफ ऑर्बिटल मॅग्नेटिक डायपोल मोमेंट टू द काय? अँग्युलर मोमेंट ऑफ रिव्हॉल्विंग इलेक्ट्रॉन इज नोन एज गायरोमॅग्नेटिक रेशो. चला
आता दी मोस्ट इम्पॉर्टंट डेफिनेशन, मॅग्नेटायझेशन हे मॅग्नेटायझेशन स्पेलिंग मध्ये ना यस येईल का झेड येईल रे? मॅग्नेटायझेशन चेक करा बरं का. कधी कधी स्पेलिंग मध्ये मला इश्यू होतो, त्या समोर बसलेली मुलं म्हणतात झेड आहे, पण चेक करा बहुतेक झेड येईल का, तर झेड लिहायचं बघा. मग मॅग्नेटायझेशन म्हणजे काय बघा. आता एम म्हणजे काय असतं, मॅग्नेटिक डायपोल मोमेंट, पण ती मी कशी घेतोय, टोटल. टोटल म्हणजे काय, नेट. मग नेट magnetic dipole moment per unit volume is known as magnetization. Is known as magnetization. आणि त्याला सिम्बॉल कॅपिटल एम आहे. एम झेड सुद्धा जुन्या सिलेबस मध्ये होतं बरं का सिम्बॉल. मग एम झेड लिहूया, मॅग्नेटायझेशन. ओके, मग लिहून टाका की झेड इथं. मग काय फॉर्म्युला त्याचा, एम नेट अपॉन व्हॉल्यूम म्हणजे नेट मॅग्नेटिक डायपोल मोमेंट पर युनिट व्हॉल्यूम इज नोन ऍज मॅग्नेटायझेशन. जर तुम्ही पीवायक्यू शोधून बघितलं तर 4 ते 5 वेळा क्वेश्चन रिपीट झालेला आहे. 4 ते 5 वेळा क्वेश्चन रिपीटेड आहे. वायलन ऍप्लिकेशन, वायलन मध्ये फिजिक्स आणि मॅग्नेटिक मटेरियल. तर पहिला प्रश्न आहे गायरोमॅग्नेटिक रेशो इज. मग पहिल्या प्रश्नाचं उत्तर आहे ई अपॉन ट्वाइस एम ई. पहिला प्रश्न गायरोमॅग्नेटिक रेशोचा फॉर्म्युला विचारलाय, झाला की. दुसरा प्रश्न, व्हॉट इज मॅग्नेटायझेशन, दिसतोय का रे तुम्हाला बघा. हा, व्हॉट इज मॅग्नेटायझेशन, रेशो ऑफ मॅग्नेटिक मोमेंट टू द व्हॉल्यूम इज कॉल्ड मॅग्नेटायझेशन. मी तुम्हाला सांगतो आता पुढच्या पण डेफिनेशन घ्यायचेत आपल्याला. हा, यातलं डेफिनेशन घ्यायचे. गायरोमॅग्नेटिक रेशो परत आले डेफिनेशन. रेशो ऑफ मॅग्नेटिक डायपोल मोमेंट टू द अँग्युलर मोमेंटम इज नोन एज गायरोमॅग्नेटिक रेशो. कधी आलाय, जुलै 23 ला. मी तुम्हाला सांगतो परत विचारलाय गायरोमॅग्नेटिकचा रेशो, लक्षात घ्या. ओके, त्याच्यानंतर डिस्टिंग्विश परत विचारले, मॅग्नेटायझेशन, पुन्हा गायरोमॅग्नेटिक, पुन्हा मॅग्नेटायझेशन. अरे विश्वास नाही बसत, तुम्ही वायलन काढून बघा, कॉन्फिडन्स वाढणार आहे तुमचा. 12 स्टँडर्ड मॅग्नेटिक मटेरियल मध्ये सगळं हेच आहे, मॅग्नेटायझेशन. पण मॅग्नेटायझेशनचा फॉर्म्युला असा असतो. ओके, हे काय नवीन लिहिलं सर तुम्ही, तर हे काय आहे. ओके, ही खरी गंमत आहे. हे काय आहे. आता सांगू का गंमत, दरवर्षी मी गंमत करतो बघा हे शिकवताना. अरे हे सिम्बॉल काय आहे, मुलांना वाटतं मी क्वेश्चन विचारतोय. अरे नाही रे, याचं प्रोनाऊन्सिएशनच काय आहे. आलं का लक्षात, अजून नाही कळणार बऱ्याच लोकांना. तुला कळालं का, नाही कळालं म्हणतोय. याचं नावच आहे काय, म्हणजे या सिम्बॉल, दिस सिम्बॉल इज नोन ऍज काय. आता माझ्या वाक्यात बिलकुल मराठी नाही. दिस सिम्बॉल इज नोन ऍज काय. आता ह्यात वाक्यात मराठी नसेल तर काय म्हणजे क्वेश्चन मार्क नाहीये, ते सिम्बॉलच आहे, लक्षात घ्या. ही चीन आहे म्हणायचं, चीन आहे. आता तुम्ही म्हणाल ही चिटीन, चिटीन नाही, ते कायटीन असतं. बायोवाल्या मुलांना माहित असेल, लक्षात घ्या. म्हणजे हे इंग्लिश म्हणजे खतरनाक भाषा आहे. मग हे जे आहे ना, त्याला ससेप्टिबिलिटी म्हणायचं. काय म्हणायचं, ससेप्टिबिलिटी. मग ती आपली 5वी डेफिनेशन आहे, आय थिंक, बरं का, ससेप्टिबिलिटी. मग ससेप्टिबिलिटी, ओके. मग ability of a substance to get magnetized is known as susceptibility. Ability of a substance to get magnetized is known as काय सांगा, susceptibility. आलं लक्षात डेफिनेशन. ओके, आणि मी तुम्हाला सांगतो, स्ट्रेंथ ऑफ मॅग्नेटिक फील्ड इज नोन ऍज मॅग्नेटिक फील्ड इंटेन्सिटी. मॅग्नेटिक फील्ड इंटेन्सिटी डेफिनेशन तुम्हाला करायची आहे. ही आणि ही मी तुम्हाला ऍज अ होमवर्क देतोय. ability of substance to get magnetized is known as susceptibility. Strength of magnetic field is measured in the quantity is known as magnetic field intensity किंवा intensity of the magnetic field. आता सगळ्यात महत्वाच्या डेफिनेशन मी असं लिहितो, डायमॅग्नेटिक सबस्टन्स, पॅरामॅग्नेटिक सबस्टन्स आणि फेरोमॅग्नेटिक सबस्टन्स. बघा मी काय सांगतोय ते नीट लक्ष द्या. डेफिनेशन सांगायला लागलोय मी. आता कितवी डेफिनेशन आहे रे ती, बहुतेक 7वी, 8वी, 9वी डेफिनेशन होईल. ही 7वी डेफिनेशन होईल, ही 8वी आणि 9वी. काय, substances which are weakly repelled by magnet are known as diamagnetic substance. Weakly repelled by magnet known as diamagnetic substance. Weakly attracted by magnets, attract करतोय पण strong नाही, weakly, the paramagnetic substance. And substances which are strongly attracted by magnet are known as ferromagnetic substance. Ferromagnetic substance. ससेप्टिबिलिटी म्हणजे काय, की ऍबिलिटी ना. आता हा रिपेल केला जातोय, त्याच्यामुळे इथं ससेप्टिबिलिटी स्मॉल अँड निगेटिव्ह असणार आहे. अट्रॅक्ट होतोय पण वीकली, त्यामुळे ससेप्टिबिलिटी स्मॉल असणार आहे, पण अट्रॅक्ट होतोय त्यामुळे कशी असणार आहे, पॉझिटिव्ह. इथं स्ट्रॉंगली अट्रॅक्ट होतोय त्यामुळे ससेप्टिबिलिटी लार्ज असणार आहे आणि पॉझिटिव्ह.
सांगू का? PYQ काढून बघायचे. डिस्टिंग्विश बिटवीन डायमॅग्नेटिक, पॅरामॅग्नेटिक किंवा पॅरा, फेरो किंवा डाय आणि फेरो 2च पॉइंट गरजेचे आहेत. दोन्हीचे दोन्ही पॉइंट तुमच्या समोर आहेत. हे समजून घ्या. हा डिस्टिंग्विश आणि डेफिनेशन सगळंच कव्हर केलंय. टेम्परेचर वाढलं ना, ओके, टेम्परेचर वाढलं की मॅग्नेटिक पॉवर कमी होते बरं का. मग मी तुम्हाला इथं डेफिनेशन जी देतोय 10 नंबरला ती आहे क्युरी टेम्परेचर. Curie temperature. The temperature at which ferromagnetic substance become paramagnetic is known as Curie temperature. आहे ना सोपी डेफिनेशन. Temperature at which काय सांगा? Ferromagnetic substance becomes paramagnetic is known as Curie temperature. मग ही डेफिनेशन तुम्हाला करायची आहे बाळांनो, आनंदच आहे. आता बघूया कुठले कुठले प्रश्न आहेत. गायरोमॅग्नेटिक रेशो झालाय, मॅग्नेटायझेशन झालाय. What happens to the ferromagnetic substance above Curie temperature? झालं की ferromagnetic converted into cone, paramagnetic above Curie temperature. It becomes paramagnetic. Okay. Curie temperature म्हणजे काय? तर टेम्परेचर ऍट विच फेरोमॅग्नेटिक मटेरियल बिकम्स पॅरामॅग्नेटिक. लक्षात घ्या. गायरोमॅटिक झालंय, गायरोमॅटिक झालंय आपलं. डिस्टिंग्विश पण आता सांगितलं तुम्हाला. मॅग्नेटायझेशन, गायरोमॅग्नेटिक झालं की सगळं. मग आता मी तुम्हाला सांगतो नेहमीप्रमाणे एक होमवर्क दिलाच पाहिजे. फेरो मॅग्नेटिझम म्हणजे काय सांगा? ओके, मी तुम्हाला सांगतो. फेरोमॅग्नेटिझम ऑन द बेसिस ऑफ डोमेन थिअरी. तुम्हाला तो पॉइंट करायचा आहे. किती सोपा टॉपिक आहे ना, किती सोपा टॉपिक आहे. एक काम करूया ना, मी तुम्हाला सांगू का, तुम्ही कुठलाही बोर्डचा पेपर काढून बघा, या टॉपिकवर तुम्हाला इझी क्वेश्चन भेटतील. होय, डेरिवेशन तरी एकच आहे. ते मी स्टार्टलीच घेतलं की EVR अपॉन 2 इथंच घेतलंय मी. लक्षात घ्या, इथंच. मग कुठलीच डेफिनेशन अवघड नाहीये. रेशो आहे, त्या डेफिनेशन बघा. सबस्टन्सेस आर वीकली रिपेल्ड बाय मॅग्नेट आर नोन एज डायमॅग्नेटिक. वीकली अट्रॅक्टेड असेल तर पॅरामॅग्नेटिक. स्ट्रॉंगली सबस्टन्सेस विच आर स्ट्रॉंगली अट्रॅक्टेड बाय मॅग्नेट आर नोन एज फेरोमॅग्नेटिक सबस्टन्स. And the temperature at which ferromagnetic substance become paramagnetic is known as Curie temperature. आता जाणून बुजून 12वी डेफिनेशन देतोय, वेगळी आहे, स्टार करून ठेवतोय. घोटाळा होतो, मुलं उलट सुलट करतात. क्रिटिकल टेम्परेचर. द टेम्परेचर ऍट विच surface tension of the liquid becomes zero is known as critical temperature. ती क्रिटिकल आहे आणि हे क्युरी आहे. लक्षात का ठेवायचं? क्युरीज लॉ आहे तो मॅग्नेटिकशी रिलेटेड आहे. मग क्युरी म्हणलं की मॅग्नेटिक, फेरोचं पॅरा होणार. द टेम्परेचर ऍट विच. आणि क्रिटिकलला कुणाची व्हॅल्यू झिरो येणार? द टेम्परेचर ऍट विच सरफेस टेन्शन ऑफ द लिक्विड बिकम झिरो इज नोन एज क्रिटिकल टेम्परेचर. मग चला सुरुवात करा, नोट्स बनवा. ऑल द बेस्ट.